गाइस तो आम्हाला पार्ट 2 करावा लागला, सॉरी, पण आता आम्ही तुम्हाला दाखवतो. सो सॉरी गाइस, चुकून माझ्या हाताने बटन दाबला गेला त्यामुळे. पण आता आम्ही काहीच केलं नाही आहे, फक्त ती मुशी आम्ही सेट करून ठेवलेली आहे. सो बघूया आता काय पुढे होतं. आपण जे कांदे बटाटे कांदे आणि टमाटे जे फ्राय केलेले ते आपण एका मिक्सरमध्ये आपल्याला ठेवायचं. आपलं हे वाटण मग आपल्याला खाली घ्यायचं आहे. म्हणजे वाटण केलंय, वाटण आपल्या एका प्लेटमध्ये आम्ही ट्रान्सफर केलं आहे. आणि मग ते आपल्याला वाटण जे बनवलेलं ते आपण मिक्सरमध्ये टाकायचे. त्याच आपलं जे व्हेजिटेबल्स आपण फ्राय केलेले ते त्यात आपण 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे. त्यात आपण मग 1 टेबलस्पून मालवणी मसाला टाकतो आहोत. काय तर आपल्याला त्याच्यानंतर हे वाटायचं आहे. जे आपण सगळं त्यातमध्ये टाकलं आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटायचं. सिंपल. आम्ही सगळंच प्रेस्टीजचं वापरतो. हा इंडिओरा आला आहे. त्यानंतर आपण वाटलं, आपण जे वाटण बनवलेलं ते प्रॉपरली मिक्स झालेलं आहे. आणि त्यानं आपल्याला सगळं ते वाटण ते सगळं टॅप ऑफ करून त्याला परत मिक्सरला लावायचं आहे. 5 सेकंड्सच लावायचं आहे, ते काढायचं आहे. म्हणजे प्रॉपरली काही वरचं जे इकडचं राहिलं असेल ते सगळं मिक्स होईल. आता परत त्यावरती उडालं तर ते पण त्यात तसं ठेवायचं. अँड देन प्रॉपरली हँड वॉश करायचं. आता आपलं मिक्सरचं काम झालं आहे. देन आपल्याला एक टोप घ्यायचं आहे याच्यासारखं आणि त्याला हे आपलं गॅस चालू करायचं आहे. सॉरी, त्याबद्दल काहीतरी झालं त्याला म्हणून तसं झालं, पण नो प्रॉब्लेम. तुमचं पण असं झालं, इट्स ओके, नथिंग इज गोइंग टू हॅपन. असं प्रॉपरली फ्लेमवरती ठेवायचं आहे. आम्ही थोडं हायवरतीच ठेवलं आहे. आणि हे बघा असं त्याला थोडंसं टोपाला गरम व्हायला द्यायचं आहे. त्यात मग आपण तेल घालायचं आहे 2 to 3 स्पून्स आणि त्यात कांदा घालायचा आहे. आणि थोडंसं घेतलंय त्यामध्ये मग आपण कढीपत्त्याची 4-5 पानं टाकायची आहे. मग त्याला आपण एक स्पूनच्या हेल्पने मिक्स करायचं प्रॉपरली. त्यानंतर त्याला थोडं खालती उतरून त्याला थोडं शेक करायचं आणि तसं त्यामध्ये काश्मीरी लाल आणि त्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशीच किंचितची. मालवणी मसाले टाकला यात थोडा आपण हळदीच्या नंतर आणि मग त्याला स्पिन करायचं. मग त्यात आपलं जे मिक्सरमध्ये टाकलेलं वाटप आहे ते त्यात टाकून द्यायचं. मग आपली फ्रेश मुशी ते त्यात टाकायची. हे खोबरं आहे नेहमीच आईचं. खोबरंच म्हणजे वाटणच. आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये मसाला आमचा थोडा कमी झाला म्हणून त्यात आम्ही टाकलं मसाला. त्याला आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. ऑफकोर्स आपल्या चवीप्रमाणे मीठ. आम्ही 1 स्पूनच टाकतो, 1 to 2 स्पून्स और 3 मे बी. त्यामध्ये मग आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. तीनदा आम्ही पाणी टाकलंय त्यात. त्याला शिजायला ठेवायचं. आता तुम्ही बघितलं सगळं कसं केलं आम्ही. त्याला मग आपली मुशी जी आहे त्याला 10-15 मिनिटं आपल्याला ठेवायचं शिजत. त्याच्यानंतर शिजायच्या आधी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आपल्याला. कढीपत्ता होता त्याला आपण प्रॉपरली धुतला. म्हणजे ते शिजला की घालायचं आहे म्हणून. तोपर्यंत आपण इथे आराम करूया जोपर्यंत ते शिजत आहे. आणि वन मोर थिंग, तुमच्या घरी पण अशी एक आई आहे का? मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा.
तुम्ही एकदा खाल तर बोलाल वा 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 वा. कारण की ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि आईची रेसिपी सर्वात बेस्ट असते. आणि मला माहिती आहे मी तुझा बर्थडे आहे त्यासाठी मी गिफ्ट तयार केले. हो तुझे बघशील. अन्वित आणि माझ्याकडनं आहे ते आय नो. तेव्हा माझी एक्झाम आहे 8 नोव्हेंबरला डिसेंबरला. आणि म्हणून मी तुला माझ्या बर्थडेच्या दिवशीच देणार. तर की तू आलीस तर आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांग, नाही तर मला व्हिडिओ कॉल कर. या व्हिडिओ बघायच्यानंतर की होच जायचं मी येणार आहे तर होच पाहिजे मला तुझ्याकडनं. अँड हा अन्वितबद्दल मी विसरू नाही शकत. शाउट आउट टू अन्वित अँड अवनीश चॅनल. सो अन्वितचा आहे वैशाली दलवी आणि अवनीचे आहे अवनीश पण प्लॅनेट. तिकडे फन व्हिडिओज टाकलेले असतात. सो जाऊन चेकआउट करा दोघांचे चॅनल. आता बघा काय मस्त वास सुटलेला आहे. तुम्हाला दाखवू शकली असती वास हा तर मी तुम्हाला पक्क दाखवलं असता, पण खूप मस्त वास येतो. आणि प्लीज मेहनत करते मी एवढा व्हिडिओ करायसाठी मेहनत लागली आहे. सो प्लीज 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 एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करा प्लीज. त्यामध्ये आपल्याला कोकम टाकायचं आहे. आम्ही 2-3 टाकतो. तुम्हाला जसे पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे टाका. यामध्ये आपल्याला यामध्ये आपण एक टॉप सिक्रेट स्पेशल प्रोडक्ट टाकण्याचे आईचं फेवरेट आहे. सो ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत. तुम्ही स्वतः फाइंड आउट करा. ते जे आमचं सिक्रेट टाकलेलं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला मिक्स करायचं होतं थोडं ते मुरेल. ते पण ती टॉप सिक्रेट गोष्ट काय होती ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघा आणि सर्च करा ती टॉप सिक्रेट गोष्ट. त्यानंतर आपण जी कोथिंबीर जी घेतलेली धुवून वॉश करून ती आपल्याला अशी थोडीशी छोटे छोटे स्लायसेसमध्ये कट करायची आहे. जी कोथिंबीर आहे तुमच्यावर आहे तुम्हाला केवढी टाकायची कोथिंबीर. आम्ही एवढी टाकतो. प्रमाण विचारत बसणार नाही. त्याच्यानंतर यात तो कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता निघाला. कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करायचं. आता आपली टेस्टच चालू आहे. मुशी मी ट्राय करत आहे फर्स्ट. बघूया. नॉनव्हेज देवाकडे नाही ठेवत, पहिले माझ्याकडे जातं. तसं ही नॉनव्हेज बाप्पा खातच नाही. अँड आम्ही फक्त प्रसाद बाप्पाकडे पहिले ठेवतो. बाकी नॉनव्हेज तुम्ही सगळं बाकीच्या गोष्टी प्रसाद सोडून माझ्याकडे पहिले. तर आपण टेस्ट करूया. तुम्ही पण एक बाईट खाऊन बघा आधी. फर्स्ट सबस्क्रायबर्स, सेकंड मी. कसं होतं कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही ट्राय करते. व्हेरी नाईस. मस्त बनवलंय. एकदम मऊ मऊ झाले. चटणी पण एक नंबर झाली. कुठे खातेस काय नाही बरोबर झाले. एकदम मऊ झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते लाईक शेअर सबस्क्राईब करून आम्हाला सांगा. आणि असंच जे एवढं तुम्ही मला 19 सबस्क्रायबर्सपर्यंत पोचवलं आहे तसंच 20 सबस्क्रायबर्स करून द्या मला. तुमच्या एवढं प्रेम झाले तर अजून एक प्रेम कोणतरी करा रे प्लीज. तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये.